विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला आणि कोणाला कोणते मंत्रिपद मिळणार, गृहमंत्रीपद आणि इतर मंत्रिपदांमुळे नाराजी होतीच। त्याचबरोबर ती आता हिवाळी अधिवेशनसुद्धा अर्धे संपलेले आहे। अशानंतरच आता अनेक मंत्र्यांचा शपथविधी झाला, मात्र बिन खात्याचे मंत्री अशी त्यांची सध्या चर्चा होऊ लागली। आणि अशातच आता राज्याचं मंत्रिमंडळ शपथविधी झाला आणि आता मंत्र्यांना खातेही वाटप करण्यात आलेले आहेत। कोणत्या पक्षाला आणि कोणत्या नेत्याला कोणती महत्त्वाची खाती देण्यात आलेली आहे हेच आपण या व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, त्यापूर्वी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करून शेअर करा। बघूयात तर कोणाला कोणती खाती मिळालेली आहेत। देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री, ऊर्जा विभाग, न्यायव्यवस्था, सामान्य प्रशासन विभाग, माहिती, कायदा आणि सुव्यवस्था, माहिती प्रसिद्धी सर्वात जास्त खाती देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे ठेवलीत। तर नगरविकास मंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शहरी विकास, गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक उपक्रम वगळता अजित पवार पुन्हा एकदा अर्थ मंत्रालय आणि नियोजन, राज्य उत्पादन शुल्क हे 3 मंत्रालय त्यांच्याकडे आहेत। अजितदादा पवार यांच्याकडे आणि उपमुख्यमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कामकाज मंत्री, त्याचबरोबर ते हसन मुश्रीफ वैद्यकीय मंत्री असणार आहेत राज्याचे आता। त्यानंतर आहे चंद्रशेखर बावनकुळे यांना महसूल मंत्रीपदी आता विराजमान करण्यात आलेले आहे। गणेश नाईक वनमंत्री, गणेश नाईक हे भारतीय जनता पक्षाचे सर्वात ज्येष्ठ मंत्री आहेत। गुलाबराव पाटील शिंदे सेनेचे पाणी पुरवठा मंत्री, पुन्हा एकदा खातं त्यांच्याकडे आलेलं आहे। दादा भुसे राज्याचे नवे शिक्षण मंत्री असणार आहेत। दीपक केसरकर यांच्यानंतर दादा भुसे यांचा नंबर लागलेला आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ठाण्यातून अतिशय विश्वासू एकनाथ शिंदे यांचे जवळचे। धनंजय मुंडे यांच्यावरती सध्या आरोप प्रत्यारोप होतात, त्यांना अन्न व नागरी पुरवठा मंत्री। जयकुमार गोरे यांना ग्राम विकास मंत्रालय, पंचायत राज मंत्रालय देण्यात आलेलं आहे। माणिकराव कोकाटे राज्याचे नवे कृषी मंत्री असणार आहेत। माणिकराव कोकाटे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आहेत। भरत गोगावले यांना मंत्रिपदाचा कोट अखेर मिळाला आणि रोजगार हमी उत्पादन हे मिळालेलं आहे। शिवेंद्रराजे भोसले यांना सार्वजनिक बांधकाम विभाग या खात्याचे मंत्री। सर्वात जास्त मंत्रिपद देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे ठेवलेले आहेत। कायदा सुव्यवस्था असेल, गृह विभाग असेल, ऊर्जा मंत्रालय असेल, ज्या गृह विभागामुळेच हा सगळा चर्चा आटोपला होता। आणि एकनाथ शिंदे धन्यवाद। जय महाराष्ट्र।